नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला एक आनंदाची आणि खुश खबर आहे. म्हणजे जे पी एम किसानचे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की जो 21वा हप्ता आहे, तो 21व्या हप्त्याची आपल्याला तारीख आता जाहीर झालेली आहे. कोणत्या दिवशी जो हप्ता आपल्या खात्यावरती जमा होणार आहे आणि हा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे, ई केवायसी आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे की नाही, या व्हिडिओत आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता आपण गुगल क्रोम ओपन केलेला आहे. पी एम किसान जिओ इन वेबसाईट आहे, त्या वेबसाईट आपण ओपन केलेली आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता आपल्याला 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी आपल्या खात्यावरती जमा होणार आहे. सर्वात मोठी आपल्याला बातमी आहे. त्यासाठी 19 तारखेला आपल्याला ही फिक्स आपल्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यासाठी ई केवायसी पूर्ण आहे. बँक अकाउंट सेडिंग तुम्हाला चेक करायचे, त्यासाठी तुम्ही तपशील डेबिटी मार्फत आपल्याला पेमेंट होणार आहे. आता हे पेमेंट कोणाकोणाला मिळणार आहे आपण बघूयात. हे पेमेंट आपल्याला ज्या पी एम किसानची केवायसी केली असेल, तर तुम्ही केवायसी केली की नाही तुम्ही चेक करा. यामध्ये तुम्हाला बघा केवायसीचा ऑप्शन आहे. केवायसी केल्यानंतर तुम्हाला इथे सिंपलमध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला 7/12वरती तुमची मिस्टेक आहे का, फार्मर आय डीचं स्टेटस करायचं आहे. तुम्ही स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही तुम्ही चेक करा. यामध्ये आपण आधार कार्ड नंबर टाकून बघूयात. आता सिंपलमध्ये तुम्हाला केवायसी करायची नाही का हे आपल्याला चेक करायचे आहे. यामध्ये तुम्ही काय करा, तुमचा आधार कार्ड नंबर टाका. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सिंपलमध्ये सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे ऑलरेडी दाखवलं जाईल की ए केवायसी आपल्याला ऑलरेडी डन आहे, म्हणजे केवायसी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला जर तुमची केवायसी नसेल तर या तुम्हाला अपडेट दिली जाईल की इथे तुम्हाला केवायसी करण्याची गरज आहे. त्यासाठी तुमचं ॲक्टिव्ह आहे हे झालं तुमचं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, यापैकी कोणती गोष्ट चुकली झाली असेल किंवा कोणतं डॉक्युमेंट तुमची चुकीचे असेल तर तुमचा हप्ता येऊ शकत नाही. म्हणजे बघा, पी एम किसानचं पोर्टल आहे, आपण वेबसाईट ओपन केलेली आहे. यामध्ये तुम्हाला स्टेटस चेक करायचे. ई केवायसी पोर्टलमध्ये तुम्हाला केवायसी चेक केली. आपण आत्ता केवायसी चेक केली आहे. आपण बँक आधारमध्ये तुम्ही सेलिंग आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. आपल्या आय बटनवरती लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. NCPवरती मॅपिंग झाली आहे का हे पण चेक करा. मोबाईल नंबर अपडेट आहे का, मोबाईल नंबर अपडेटसाठी पण आपल्याकडे व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण चेक करूयात. आता आपण बघूयात, गुगल क्रोम उघडू आणि पी एम किसानची जी वेबसाईट आहे त्यावरती आपण आय नो युअर सर्चवरती क्लिक करूयात. आता आपण बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आपल्याला जे आय नो स्टेटस आहे त्यावरती आपण क्लिक करून बघूयात. आता आपल्याला ही अपडेट आलेली आहे. यामध्ये आय नो युअर स्टेटस तुम्हाला चेक करायचे. चेक केल्यानंतर तुमच्याकडे रजिस्टर नंबर असेल पी एम किसानचा, तो पी एम किसानचा रजिस्टर नंबर आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करायचं आहे. ही एक महत्त्वाची अपडेट होती, आज आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेतलेले आहेत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक उपयुक्त माहिती वाटली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.